नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. आम्हाला विधानसभा जिंकायची आहे, राज्य हातामध्ये घ्यायचं आहे. तुम्ही सर्वांनी आम्हाला साथ द्यायला हवी. इंदापूरमध्ये शरद पवारांचं शेतकऱ्यांना आवाहन. शरद पवारांची कदाचित ही शेवटची निवडणूक असेल म्हणून बारामतीकरांनी सुळेनं मतदान केलं. अजित पवार गटाच्या उमेश पाटलांचं वक्तव्य. अजित पवार गटाकडून राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांचं नाव जवळपास निश्चित. सूत्रांची TV9 मराठीला माहिती. सुनेत्रा पवारांचा फोटो ट्विट करत अमोल मिटकरींचं सूचक ट्विट. अजित पवार गटाकडून राज्यसभेच्या उमेदवाराची प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे घोषणा करणार. पळत्याच्या गळ्यामध्ये राज्यसभा घालू नका. घरातल्या व्यक्तीला राज्यसभा दिली तरच ती टिकेल. इतर लोकांचा काही भरोसा नाही. ट्विट करत रोहित पवारांचा अजित पवार गटाला टोला. वरळीमध्ये मनसेच्या संदीप देशपांडेंकडून बॅनरबाजी. विधानसभेमध्ये आदित्य ठाकरेंना मनसेचे देशपांडे आव्हान देण्याची शक्यता. वरळीमधून आदित्य ठाकरेंना संदीप देशपांडे आव्हान देणार. सूत्रांची माहिती. वरळी विधानसभेतून मनसे नेते संदीप देशपांडे तर माही मतदारसंघातून नितीन सरदेसाई निवडणूक लढवणार. सूत्रांची माहिती. राज ठाकरेंच्या हस्ते नितीन सरदेसाईंच्या कार्यालयाचं उद्घाटन. नितीन सरदेसाईंच्या माहीम इथल्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन. प्रहार पक्ष विधानसभेला 20 जागा लढणार. बच्चू कडू यांची माहिती. मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्रामधील संभाव्य उमेदवारांची आज बैठक. बैठकीमध्ये उमेदवारांना विचारून पुढील पाऊल टाकणार. कडूंची प्रतिक्रिया. विधानसभेच्या तयारीला लागा. 25 वर्षांपूर्वीची जनतेच्या प्रश्नासाठी आक्रमक होणारी शिवसेना विरोधकांना दाखवा. उद्धव ठाकरेंच्या विधानसभा संपर्क प्रमुखांना सूचना. विवेक कोल्हेंशी संबंधित संस्थांवर विविध शासकीय विभागांची धाड. नाशिक शिक्षक मतदारसंघातून विवेक कोल्हे विधान परिषद निवडणुकीच्या मैदानामध्ये. नाशिक शिक्षक मतदारसंघातून राजेंद्र विखे, धनराज विस्पुतेंची माघार. मात्र भाजपच्या विवेक कोल्हेंची अपक्ष उमेदवारी कायम. कोकण पदवीधर मतदारसंघातील माहितीचा पेच सुटला. शिंदेगडाच्या संजय मोरेंची निवडणुकीतून माघार. भाजप उमेदवार निरंजन डावखेरे यांचा मार्ग मोकळा. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार दिलीप पाटील यांची माघार. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये तडजोड. निवडणुकीमध्ये ठाकरे विरुद्ध शिंदे सामना. पिंपरी चिंचवड आणि भोसरी विधानसभेवरून महायुतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता. पिंपरी चिंचवड आणि भोसरी विधानसभा क्षेत्रावर अजित पवार गटाचा दावा. पिंपरी चिंचवड आणि भोसरी विधानसभा ही सध्या भाजपकडे. पात्रता नसलेल्यांना पक्षानं मोठं केलं. ज्यांना मोठं केलं त्यांनीच पक्षाशी गद्दारी केली. भाजपचे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकरांनी पक्षांतर्गत विरोधकांना फटकारलं. पुरंदर तालुक्यामधल्या शेतकऱ्यांच्या जमिनी नेत्यांनी ताब्यात घेतल्या. विजय शिवतारे, अशोक टेकवडे यांचं नाव घेत शेतकऱ्यांचा आरोप. शेतकऱ्यांनी शरद पवारांसमोर कैफियत मांडली. कुणीही माझ्याबद्दल गैरसमज पसरवत असेल तर पवारांनी त्याकडे लक्ष देऊ नये. मी स्वतः कष्टावर सगळी कमाई केली आहे. विजय शिवतारेंची प्रतिक्रिया. तर मी उद्योगपती असून उद्योगासाठी त्या जमिनी घेतल्या होत्या. शिवतारेंचं स्पष्टीकरण. राष्ट्रवादी शरद पवार गटाचं प्रदेशाध्यक्षपद रोहित पवारांकडे देण्याच्या मागणीनंतर जयंत पाटील समर्थकांकडून खोचक ट्विट. प्रदेशाध्यक्षपद सांभाळणं कोंबड्या पाळण्या इतकं सोपं नाही. जयंत पाटील समर्थक भूषण राऊतांचं ट्विट. लोकसभेमध्ये शिंदे, अजित पवार. भाजपच्या बॅनरवरही बाळासाहेबांचा फोटो होता. ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांचं विधान. तर मोदींच्या ऐवजी बाळासाहेबांचा फोटो हा नियतीनं केलेला न्याय. जाधवांची शिंदे गट आणि भाजपवर टीका. मनोज जरांगेंची प्रकृती कालपासून बिघडली. गेल्या 6 दिवसांपासून मनोज जरांगेंचं उपोषण. मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींकडून नवं षडयंत्र. मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा ओएसडींचा प्रयत्न. मनोज जरांगेंचा गंभीर आरोप. जरांगे पाटलांविरोधात सरकारकडून कुठलंही षडयंत्र नाही. जरांगे पाटलांनी आपलं शिष्टमंडळ चर्चेसाठी पाठवावं. शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. जरांगेंच्या उपोषणाची दखल घ्या. दखल न घेतल्यास राज्यामध्ये गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता. खासदार बजरंग सोनवणेंचं राज्यपाल रमेश बैस यांना पत्र. बीडचे खासदार बजरंग सोनवणेंनी घेतली जरांगेंची भेट. बजरंग सोनवणेंकडून जरांगे पाटलांच्या तब्येतीची विचारपूस. जरांगेंनी उपोषण मागे घ्यावं हा प्रयत्न सरकारकडून होणं अपेक्षित. एकनाथ शिंदेंनी जरांगे पाटलांना आश्वासन दिलेलं आहे. आमदार प्रकाश सोळंके यांची मागणी. मनोज जरांगेंच्या उपोषणाला परभणीमधल्या मुस्लिम समाजाचा पाठिंबा. तर परभणीमध्ये पेडगाव, लिंबा, हदगाव, बुदूर या गावामधील लोकप्रतिनिधींनी देखील जरांगे पाटलांची भेट घेत पाठिंबा दर्शवला. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना पोलिसांनी रात्री 1 वाजता नोटीस देऊन सोडलं. हाके रात्री जालन्याकडे रवाना. लक्ष्मण हाके आजपासून अंतरवाली सराटीमध्ये उपोषण करणार. अजितदादांना सोबत घेऊन भाजपने स्वतःची ब्रँड व्हॅल्यू कमी केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित ऑर्गनायझर नियतकालिकेमधून खडेपोट.
एनडीएच्या बैठकीमध्ये आम्ही वरिष्ठ नेत्यांना भेटलो, त्यांच्या बोलण्यातून असा वेगळा दुजाभाव जाणवला नाही. ब्रँड व्हॅल्यू कमी झाल्याच्या ऑर्गनायझरच्या भाष्यावर तटकरेंची प्रतिक्रिया. अजित पवारांना भाजपनं सोबत घेतलं, त्यावेळेला संघानेही भूमिका घेतली होती का? पराभवाचं खापर अजितदादांवर फोडण्याचं काम सुरू. संघाची भूमिका दुतोंडी आहे, काँग्रेसचे नेते सतेज पाटलांचा निशाणा. देशातल्या जनतेनं भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी केली तर भाजपनेच अजितदादांची ब्रँड व्हॅल्यू संपवली. रोहित पवारांची प्रतिक्रिया. आदित्य ठाकरेंचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. आदित्य ठाकरेंचं वरळीमधल्या बीडीडी चाळीसंदर्भात फडणवीसांना पत्र. बीडीडी रहिवाशांच्या अडचणीमध्ये लक्ष घालण्याची आदित्य ठाकरेंची विनंती. दिल्लीमध्ये केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रतापराव जाधव शेगावमध्ये परतले. शेगाव रेल्वे स्थानकावर कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत. खासदार स्मिता वाघ यांचं जळगावच्या अमळनेरमध्ये जल्लोषात स्वागत. खुल्या जीपमधून स्मिता वाघ यांची भव्य मिरवणूक. अमळनेर शहरामधील ठिकठिकाणी जेसीबीच्या साह्यानं पुष्पवृष्टी. जळगावमधल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामधील सुविधांबाबत खासदार स्मिता वाघ यांनी घेतला आढावा. खासदार स्मिता वाघ यांच्याकडून रुग्णालयामधील सुविधांची पाहणी. नीट प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी. एनटीएच्या ग्रेस मार्क देण्याविरोधात 2 याचिकांवर सुनावणी. नीट यूजी 2024 परीक्षा प्रक्रियेच्या चौकशीची याचिकेमध्ये मागणी. नीट परीक्षेमध्ये झालेला घोटाळा सामान्यांना न परवडणारा, विद्यार्थ्यांच्या पाठीमागे आपल्या सर्वांना उभं राहावं लागणार. रोहित पवारांचं वक्तव्य. संत गजानन महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान. 700 वारकऱ्यांसह पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान. पालखी आषाढी एकादशी यात्रा महोत्सवामध्ये सहभागी होणार. मुद्रांकाच्या अभय योजनेतून राज्य सरकारला 350 कोटींचा महसूल जमा. या योजनेची 30 जूनपर्यंत अंतिम मुदत. 440 कोटींचा निधी महसूल विभागाला मिळणार असल्याची अपेक्षा नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून व्यक्त. दागिन्यांच्या मुक्त आयातीवर बंदी. दागिने आयातीसाठी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागणार. रेशन धान्य घेणाऱ्या ग्राहकांना ई-केवायसी बंधनकारक. राज्य सरकारचा निर्णय. आता बनावट ग्राहकांना बसणार चाप. मुंबईत पुढील 3 दिवस हलक्या पावसाची शक्यता. मोसमी वारे 2 दिवस आधीच मुंबईमध्ये दाखल झाल्यानं 2-3 दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रवेशाची पहिली यादी आज जाहीर होणार. विविध अभ्यासक्रमांसाठी यंदा 2,50,453 विद्यार्थ्यांची नाव नोंदणी. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे शहरामध्ये लागलेल्या होर्डिंगची माहितीच नाही. माहिती मागितली असता ठेकेदाराची माणसं माहिती देत असल्याचा मनसेचा आरोप. देशामध्ये 4 वर्षांमध्ये आयआयटीच्या जागांमध्ये 1,700 जागांची भर. देशामध्ये सध्या 17,740 आयआयटीच्या जागा, तर आयआयटीची संख्या 23 वर. मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असणाऱ्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल. लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची बीकॉम सर्वाधिक पसंती. वरळी शिवडी मार्गिकेमधील प्रभादेवी पुलाचा तिढा सुटणार. आराखडा मुंबई महापालिकेकडे मंजुरीसाठी सादर. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील बेशिस्त वाहतुकीला आळा घालण्यासाठी महामार्ग वाहतूक व्यवस्थापन राबवण्यात येणार. बेशिस्त वाहन चालकांवर थेट कारवाई होणार. डोंबिवली एमआयडीसी कंपनी स्थलांतराबाबत उपसमिती 20 जूनपर्यंत कृती आराखडा सादर करणार. अहवालानंतर कंपन्या स्थलांतराबाबत निर्णय घेणार. पालिका आयुक्तांची माहिती. आरटीई संदर्भात खासगी शाळांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी. खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी ऑनलाईन सोडत लॉटरीला 1 आठवडा. प्रवेश प्रक्रियेला विलंब होत असल्यानं पालक चिंतेत. पुणे जिल्हा परिषदेच्या 4,168 शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचा लाभ. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तकांचं वाटप. पुणे जिल्हा परिषद शाळांमध्ये पवित्र पोर्टलमार्फत रिक्त जागांसाठी 181 जणांची शिफारस. शाळेच्या पहिल्याच दिवशी 150 उमेदवारांची नियुक्ती. उमेदवारांची कागदपत्र पडताळणी पूर्ण. पुणे अपघातामधल्या ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी डॉक्टर अजय तावरेचे 5 जिल्ह्यामध्ये दलाल असल्याची माहिती. ससूनमध्ये लवकर उपचार मिळण्यासाठी दलालीचा प्रकार. पश्चिम नागपूर परिसरामध्ये चिकनगुनियाचे 10 रुग्ण आढळले. भूपेशनगर, बर्डेनगरसह पटेलनगर आणि सुदामनगर परिसरामध्ये चिकनगुनियाचा उद्रेक. नागपूर महापालिकेच्या पथकाकडून रुग्ण आढळलेल्या परिसराचं सर्वेक्षण सुरू. परभणीमध्ये विजेचा लपंडाव सुरू. नागरिकांकडून महावितरणच्या कार्यालयामध्ये मेणबत्ती लावून आंदोलन. परभणीच्या चिंतूरमध्ये चोरीच्या घटना वाढल्या. टिपू सुलतान चौक परिसरातील दुकानामध्ये चोरी. 68,000चा माल लंपास. अमरावती जिल्ह्यामध्ये ज्वारीचं उत्पादन 1 लाख क्विंटलपेक्षा अधिक. मात्र नाफेडकडून फक्त 15,000 क्विंटल खरेदीचं उद्दिष्ट. संपूर्ण ज्वारीची खरेदी करण्याची मागणी. अमरावतीमध्ये आतापर्यंत केवळ 6,000 क्विंटल ज्वारीची खरेदी.
छत्रपती संभाजीनगरमध्ये गब्बरच्या नावानं पत्र व्हायरल. लाचखोरी विरोधात संभाजीनगरमध्ये गब्बरसारखी मोहीम. कायदा सुव्यवस्थेला कंटाळून जन्मलेला एक गब्बर असा पत्रामध्ये उल्लेख. इम्तियाज जलील लोकसभेमध्ये पराभूत झाल्यानं समर्थक भाऊक. आदर्श बँकेतील ठेवीदारांची इम्तियाज जलील यांच्या घरासमोर गर्दी. इम्तियाज जलील यांच्या गळ्यामध्ये पडून आदर्श बँकेतील ठेवीदारांना अश्रू अनावर. नागपुरात बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचं आंदोलन. जम्मू काश्मीरमधील भाविकांच्या बसवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन. आंदोलकांनी दहशतवादाचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. भंडाऱ्यामध्ये कुंभली परिसरामध्ये बसची घराला धडक. अपघातामध्ये 4 प्रवासी जखमी. साकोली उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू. राज्य सरकारचा चिकू उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. आता हेक्टरी 18,000च्या ऐवजी 3,000 रुपये पीक विमा भरावा लागणार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये बोगस बियाणं विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची ठाकरे गटाची मागणी. अन्यथा तीव्र आंदोलनाचा ठाकरे गटाचा इशारा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील पेरणीच्या पीक विम्यासाठी शेतकऱ्यांची भटकंती. राष्ट्रीयकृत बँकेमध्ये पीक कर्ज वाटप संथ गतीनं सुरू. खरीप पीक कर्ज वाटपामध्ये धुळे आणि नंदुरबार जिल्हा बँकेचा उच्चांक. विक्रमी 318 कोटींचं कर्ज वाटप. धुळे नंदुरबार जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी यांची माहिती. नंदुरबारच्या शहादा बाजार समितीमध्ये हरभऱ्याला उच्चांकी दर. हरभऱ्याला 8,226 रुपयांचा दर मिळाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा. कांद्याची आवक घटल्यानं भावामध्ये वाढ. नंदुरबारच्या बाजारामध्ये कांद्याला किलो मागे 30 रुपयांचा दर. नगरपालिका प्रशासनातर्फे वृक्ष लागवडीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते बियाण्यांचं वाटप. धुळे जिल्ह्यामध्ये 50 लाख वृक्ष लागवडीचा उपक्रम सुरू. धुळ्यामधल्या लळी कुर्णामध्ये बंदूकधारी शिकाऱ्यांसोबत निशस्त्र वनपालाची झुंज. 3 शिकारी फरार. 1.25 लाखांची बंदूक जप्त. धुळे जिल्ह्यामध्ये भाज्यांचे दर कडाडले. बहुतांश बाजारामध्ये भाज्यांच्या दरामध्ये 30 रुपयांनी वाढ. पावसाचा फटका. धुळ्याच्या साक्रीमधल्या 591 शासकीय आणि निमशासकीय शाळेमधल्या विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकं मिळणार. 15 जून रोजी शाळा सुरू होणार. जळगाव शहरामधल्या छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह परिसरामध्ये चेंबरमध्ये पडलेल्या गायीला वाचवण्यात अग्निशमन दलाला यश. कर्मचाऱ्यांकडून प्रसंगधान राखत गायीचं रेस्क्यू. जळगावच्या अमळनेरमध्ये रेल्वे बोगद्यामध्ये साचलं पाणी. वाहनधारकांचे हाल. कोट्यवधी रुपये खर्च करूनही नागरिकांना संताप. नीलम कदम बोडारे यांची उल्हासनगर महापालिकेच्या कर निर्धारक पदावर नियुक्ती. या पदावर नियुक्त झालेल्या त्या पहिला अधिकारी. अंबरनाथमध्ये चोरीला गेलेले मोबाईल पोलिसांकडून नागरिकांना परत. 2,94,000चे मोबाईल मूळ मालकांना सुपूर्द. उल्हासनगरमध्ये विजेचा झटका लागल्यानं महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू. कॅम्प 4 मराठा सेक्शन परिसरातली घटना. बदलापूर एमआयडीसी मधल्या फेसाळलेल्या सांडपाणी. उल्हास नदीमध्ये रासायनिक सांडपाण्यानं उल्हास नदी प्रदूषित. रायगड जिल्ह्यामधल्या खैरे गावावर दरडीचं सावट. महाड तालुक्यामधल्या खैरे गावात डोंगराचा काही भाग खचला. कंपनीच्या कामामुळे हादरे बसल्यानं दरड कोसळल्याचा ग्रामस्थांचा आरोप. अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यामधल्या भवरवाडी परिसरामध्ये समाधानकारक पाऊस झाल्यानं शेतीच्या कामांना वेग. परिसरामध्ये कापूस लागवडीसह खत पेरणीच्या कामांना सुरुवात. नंदुरबार जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाची तयारी पूर्ण. 2,94,226 हेक्टर क्षेत्रावर लागवड होणार. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी खरीप हंगामाचं क्षेत्र वाढलं. नागपूरच्या शिवणगावमध्ये भीषण पाणी टंचाई. 8 दिवसातून एकदा टँकरनं पाणी पुरवठा. नाशिक जिल्ह्यामधल्या 7 धरणांनीही तळ गाठला. सोलापूर शहर आणि ग्रामीण भागामध्ये 7 दिवसांपासून दमदार पाऊस. 180.7 मिलीमीटर पावसाची नोंद. दमदार पाऊस झाल्यानं सोलापूर जिल्ह्यामध्ये पेरड्यांची लगबग. T20 विश्वचषकामध्ये भारताच्या विजयाची हॅट्रिक. भारताचा अमेरिकेवर 7 गडी राखून विजय. विजयासह भारताची अ गटातून सुपर 8 मध्ये एंट्री. तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर मोदी पहिल्या परराष्ट्र दौऱ्यावर रवाना होणार. मोदी आज इटलीच्या दौऱ्यासाठी रवाना होणार. 18व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन उद्यापासून सुरू होणार. 27 जूनला राष्ट्रपती संयुक्त बैठकीला संबोधित करणार. दोन्ही सभागृहांचं कामकाज 3 जुलैपर्यंत सुरू राहणार. जम्मू काश्मीरमध्ये 3 दिवसांमध्ये दहशतवादी हल्ल्याची तिसरी घटना. डोडामध्ये लष्कराच्या तळावर गोळीबार. एका दहशतवाद्याचा मृत्यू. जम्मू आणि काश्मीरमधील यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवरील गोळीबार प्रकरणी शोध सुरू. पोनी तिरेत भागामध्ये मोठ्या प्रमाणात घेराबंदी. चौकशीसाठी 20 पेक्षा जास्त व्यक्ती ताब्यात. पंतप्रधान मोदी लोकसभा निवडणुकीचा विजयोत्सव साजरा करण्यात मग्न. त्यांना जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आरोप. अयोध्येमधील दुकानं आणि घरं तोडल्यानंतर प्रभावित झालेल्यांना 1,253 कोटींची मदत जाहीर. अयोध्येचे जिल्हाधिकारी नितीश कुमार यांची घोषणा.